करून घ्यायचे. त्याच्यातले पहिले आता 9 इंच म्हटलं तर तुम्हाला त्याच्यातले 7 नंबरचे पेसर असते तेव्हा 7 नंबरचे पेसर म्हणजे 9 इंच होते. हे दोन वेळे नट काढून टाकायचे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, सध्याच्या परिस्थितीत आपल्या ॲग्री पॉवरच्या टोकन यंत्र जे आहे याचा सेल चालू झालेला आहे. आणि जर तुम्हाला विशेष सेटिंग्स काही करून घ्यायचे असेल, हे शेतकरी आहे आणि हे सेटिंग करून घेत आहे. आता याच्या पुढे गर्दी वाढणार आहे, त्याच्यामुळे सेटिंग समजावून सांगायला थोडा हे होईल, म्हणजे अडचण होईल. त्याच्यामुळे तुम्ही लवकरात लवकर या आणि तुमच्या मशीनच्या सगळ्या सेटिंग करून घ्या आणि मशीन तुमच्या घेऊन जा, बुक करा आणि सेटिंग समजावून घ्या. विशेष म्हणजे तर आपल्याकडे सध्याच्या परिस्थितीत ही जी मशीन आहे ही खत आणि बियाणे टोकन यंत्र आहे. 14 दात खत आणि बियाणे टोकन यंत्र, याचा हा टेस्ट रिपोर्ट आहे. ठीक आहे, तर याच्यावरती आपल्याला 50% सबसिडी अवेलेबल आहे आणि हे जे इथे काम चालू आहे याच्यावरती सुद्धा 50% सबसिडी आहे. आणि आम्ही विशेष म्हणजे भारतात कोणीही तुम्हाला अशा प्रकारच्या सेटिंग समजावून सांगणार नाही आणि तुम्हाला सेटिंग सुद्धा करता येणार नाही जर तुम्हाला कोणी समजावून सांगणार नाही. तर यामध्ये खूप इझी पूर्ण सेटिंग्स आम्ही करण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्यामध्ये जसं की या बाजूनं जर का मशीनचं पाहिलं तर इथे एक कॅप दिसते, या कॅपला काढा आणि आतमधला स्क्रू काढा, एक दात बंद होईल. म्हणजे तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या मशीन खोलण्याची सुद्धा गरज राहणार नाही. असे एकदम सोपे गोष्टी आम्ही सगळ्या केलेल्या आहेत.